तर 125 ही संख्या आहे, त्याला आपण कसं वाचलं की 125. आता याच्यामध्ये आपण ह्याची स्थान लिहून घ्यायची, एकक, दशक आणि शतक. मग याचं वाचन करताना आपण वाचलं 125. मग याच्यामध्ये आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण वाचू शकतो. 125 ही एक पद्धत झाली, त्या अक्षरात लिहून घेऊ आपण 125. आता पहा दुसरी पद्धत काय आपण त्याला म्हणू, 125 ला म्हणतात बघा सव्वाशे. सव्वाशे म्हणजे 100 आणि पुढचा जो भाग आहे 25 तो 100 चा पाव भाग आहे. म्हणजेच कसं आपण त्याला मांडू, 100 अधिक 25. 100 अधिक 25 हा झाला 100 अधिक हा पावशे. 100 अधिक पावशे म्हणजे काय झाला तो सव्वाशे. सव्वाशे म्हणजे याला 125 ला आपण 125 पण वाचलं आणि सव्वाशे सुद्धा वाचतात. बघा मुलांना काय होतंय बघा, तुम्हाला 125 हे वाचता येते 125, पण सव्वाशे 250 म्हणलं की ते समजत नाही. त्याच्यामुळे याचं वाचन करणं, त्याचा सराव करणं खूप गरजेचं असतं. आता आपण सव्वाशे कसं वाचलं, आता याच्यानंतर 150 कसं वाचायचं बघू. बघा ही संख्या आहे, त्याला आपण कसं वाचणार, 150. एक पद्धत झाली 150. आता दुसरी कोणती पद्धतीने आपण ह्याला वाचणार आहोत, तर पहा हा 100 आणि अर्धाशे म्हणजे 150 म्हणजे काय, 100 आणि अर्धाशे म्हणजे 100 अधिक 50 म्हणजे किती झाले ते 150 झाले. म्हणजे हे 100 म्हणजे 100 आणि पुढचे अर्धाशे, 1 आणि अर्धा म्हणजे 150 झाले. याला आपण कसं वाचू शकतो आणखी 150. आता पुढची संख्या आपण बघू 175. 175 ला आपण कसं वाचणार, 175 ला आपण एक पद्धतीने वाचलं 175, त्याला आपण अक्षरात लिहून घेऊ 175. 175 आणि दुसरी पद्धत म्हणजे 175 म्हणजे 100 अधिक 75. 100 ला आपण 100 म्हणतो आणि पुढचे 75 म्हणजे पावशे, म्हणजे 100 आणि 75 याला आपण म्हणतो पावणे 200. पावणे 200. पावणे 200 अशा प्रकारे याला. आणि एकक दशक ते वर लिहून घ्यायचं, एकक दशक शतक युनिट टेन्स 100. इंग्लिश मधून सुद्धा वाचन करत असताना 175 अशा प्रकारे याचं वाचन करू शकता. याच्यानंतर अशाच पद्धतीनं 3 अंकीच झालं. आता असंच 150 125 झालं तर 225 चं तुम्ही वाचन घेऊ शकता. 225 म्हणजे काय येईल मग सांगा. आता 125 म्हणजे काय झालं सव्वाशे, मग ह्याला 225 ला आपण 250 म्हणू. 250. 325 ला काय म्हणायचं मग, 325 ला बरोबर आहे, तर 325 ला आपण काय म्हणणार आहोत 350. 350. अशाच प्रकारे 450, 550, 650, 750 आपण याचं वाचन करू शकतो. आणि इथं पण तसंच आहे बघा, 150 च्या ऐवजी आपण 250 चं वाचन कसं करणार, 250 म्हणजे 250. 250 म्हणजे 250. आणि दुसरी पद्धत आपण मगाशी जसं पाहिलं तसं एकक दशक शतक आणि दशकच्या इकडे जर बघितलं तर 25 दशक असं याचं वाचन करू शकतो. किंवा 2 शतक 5 दशक असं सुद्धा याचं वाचन करू शकतो. कसं 2 शतक म्हणजे हे 2 शतक आहेत म्हणून काय 2 शतक आणि 5 दशक अशा प्रकारे याचं आपण वाचन करू शकतो. किंवा त्याला 250 250 अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वाचन घेऊन त्याचं अक्षरात लिहून
घेऊन त्याचा सराव करू शकतो. 250 झालं, मग 350 म्हणल्यानंतर तसंच वाचायचं 5 दशक, किंवा आपण त्याला 350 आणि 350 अशा प्रकारे त्याचं वाचन करू शकतो. आता एक गोंधळ करतात कुठं मुलं पहा इथं 175 म्हणजे 1.25, पण मुलं काय करतात 275लाच 2.25 बांधतात. पण एक लक्षात घ्यायचे 200 आणि त्याच्या पुढं 75 आहे म्हणजे 250 पुढं, म्हणजे 200 आणि 250 म्हणजे फक्त पुढं पाव भागच कमी 300ला, म्हणून त्याला 2.25 म्हणायचं. 2.25 याचं वाचन आपण 2.25 असं करू शकतो. मग आता 375 म्हणल्यानंतर काय येणार पुढं, जर 375 असेल तर 450, 475 असेल तर 450. अशा प्रकारे जरी तुम्हाला इथं 200 दिसत असला तरी त्याला 2.25 म्हणणार, कारण आपण पुढचे 75 म्हणजे 300ला जवळ आहे, फक्त पावभागच कमी आहे, म्हणून त्याला 2.25 असं थोडक्यात लक्षात ठेवायचं. कसं आपण 3 अंकी संख्येचं बघितलं, आता हे 4 अंकी संख्येचं कसं वाचन करायचं ते बघू. आपण 1000 कसे वाचायचे, त्याचं अक्षरात कसं लिहायचं ते आपण पाहिलेलं आहे. आता 1250 याचं वाचन करताना 1250 हे तसंच अक्षरात लिहायचं 1250. हजारला आपण दुसरं नाव आहे सहस्त्र. आता याला आणखीन एक पद्धतीने वाचू शकतो, 1500. 1500 म्हणजे 1000 आणि 250 म्हणजे पुढं पाव हजार, 1000 आणि पाव हजार म्हणजेच 250, त्यालाच आपण 1500 असं सुद्धा म्हणतो. त्याला कसं वाचणार आपण 1500. आपण दुसऱ्या पद्धतीने कसं वाचायचं मगाशी पाहिलेलंच आहे. आणि ह्याला कसं वाचणार 1750 म्हणजेच 2500. 2500. अशाच पद्धतीने आपण इथे 1000 घेतल्यानंतर 2000 घेऊ शकतो. आता 2000ला पण वेगळ्या पद्धतीने आपण कसं वाचायचं हे पाहू. एकक, दशक, शतक आणि हजार. आता 2000ला 4-5 पद्धतीने आपण वाचन करून घेऊ. 2000 हे अक्षरात लिहायचं, नंतर शतक किती म्हणल्यानंतर 20 शतक, 20 शतक, आणि दशक किती म्हटल्यानंतर 200 दशक, 200 दशक, आणि एकक म्हटल्यानंतर एकक म्हणजे सुट्टे तर 2000 एकक. आता 2250 याला आपण काय म्हणणार 2500. याला काय म्हणायचं 2500. किंवा आणखी दुसरी पद्धत आपण पाहिलं की 2250. आणखी तिसरी पद्धत आहे 225 दशक, 225 दशक. सोपा आहे पाय, एकक, दशक, शतक, हजार. आता दशक किती म्हटल्यानंतर दशकच्या इकडचे सगळे दशक म्हणजे 225 दशक. एकक किती म्हटल्यानंतर एककच्या इकडचे सगळे एकक. शतक किती म्हणजे 22 शतक आणि पुढचे 50 एकक असं सुद्धा त्याचं वाचन केलं जातं. आता 2500 याला कसं वाचणार 2500. याला वाचणार 2500 म्हणजे 2000 पूर्ण हजारातले आणि पुढचे अर्धा हजार म्हणजे त्याला आपण 2500 असं वाचू शकतो. किंवा त्याला अक्षरात लिहायचं झाल्यानंतर 2500. आता परत आणखी दुसऱ्या पद्धतीने एकक, दशक, शतक, हजार. आता शतक आपण म्हणल्यानंतर किती येणार 2500 किंवा त्याला 25 शतक असं सुद्धा म्हणतो. 2500 म्हणजे एक लक्षात घ्या बा, शतकच्या इकडचे सगळे शतक म्हणून 25 शतक आहेत म्हणजे 2500. आणि दशक म्हटल्यानंतर 250 दशक, 250 दशक. आणि एकक म्हटल्यानंतर 2500 एकक. आणि दुसरी सगळ्यात अवघड जाणारी पद्धत म्हणजे 2500, 1500 असं वाचता येत नाही मुलांना, खूप गोंधळ करतात पहा तसं वाचताना. आता 2750 ला कसं वाचायचं 2750 ला
आताच आपण जसं वाचलं तसं 2750 किंवा 2,750 किंवा आपण ह्याला दुसरी पद्धत वर जर एकक दशक शतक आणि हजार असं लिहिल्यानंतर बघा दशकच्या इकडचे सगळे दशक म्हणजे 275 दशक आणि एकक म्हटल्यानंतर की पूर्ण एकक अशा प्रकारे संख्या वाचल्यानंतर आता बघा हे आपण जसं पाहिलं वर 2,25,000 तर ह्याला आपण काय म्हणणार 3,500 3,500 हे 4 अंकीचं झालं. 5 अंकीचं सुद्धा आपण अशाच पद्धतीने 5 अंकीचं सुद्धा वाचन करू शकतो. 5 अंकीचं वाचन करताना सुद्धा आपण कसं वाचन करायचं ते पाहू. चला 5 अंकी संख्या ही कशी वाचायची बघा. तशीच ही किती आहे 10,000 एकक दशक शतक हजार आणि 10,000 ही मगाशी आपण कसं वाचायचं कसं लिहायचं अक्षरात ते पाहिलेली आहे. आता या संख्येचं पाहू आपण एकक दशक शतक हजार आणि 10,000 किंवा 10,000. आता याला वाचन करत असताना आपण 10,250 असं वाचू शकतो किंवा दशकच्या इकडचे सगळे दशक घेतले म्हणजे 1,025 दशक असं सुद्धा त्याचं वाचन करतो. किंवा आपण आता दुसरी पद्धत मग अशी पाहिली आपण 10,250 ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत म्हणजे 10,000 आणि पुढे 250 म्हणजे 5,000 म्हणजे किती झालं 10,15,000 10,000. ह्या पद्धतीने पहा तुम्हाला संख्या वाचायला अवघड जात. ह्या पद्धतीने तुम्हाला संख्या वाचायला जायला अवघड जातात त्यामुळे त्याचा जास्त सराव करणं गरजेचं आहे. आता ह्याला मात्र कसं वाचणार 10,500 ह्याला आपण वाचू 10,500 10,500. आपण ह्याला एकक दशक शतक हजार आणि 10,000 असं लिहिल्यानंतर आपण वाचताना आपल्याला किती एकक म्हटल्यानंतर 10,500 एकक दशक म्हटल्यानंतर 1,050 दशक शतक किती आहे तर 105 असं सुद्धा वाचू शकतो किंवा 105 शतक असं सुद्धा वाचतो. पण 10,500 आता ह्याला कसं वाचणार तर ह्याचं बघा 10,000 आणि पुढे 750 म्हणजे पुढं 1,000 आणि पुढं 750 म्हणजे 5,500 म्हणजे 10,000 आणि 5,500 म्हणजे आपण त्याला म्हणू 11,500 11,500. अशा प्रकारे संख्या आपल्याला 2 अंकीपासून 5 अंकीपर्यंत संख्याचं वेगवेगळ्या पद्धतीने वाचन आपण पाहिलं. आता काही बघा संख्या अशा असतात लिहिताना मुलांना चुकतात. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला ती संख्या अक्षरात कशी लिहायची ते आपण पाहू. तर पाही अक्षरात लिहिलेली संख्या आहे. आपल्याला अक्षरात दिलेली तर ती अंकात कशी लिहायची ती पाहू आपण. 15,1515 आणि एक लक्षात घ्या अक्षरात संख्या दिलेली अंकात लिहायची म्हटल्यानंतर एकक दशक शतक वरती जे स्थान आहे ते अगोदर लिहून घ्यायचे म्हणजे कधीच संख्या चुकत नाही. एकक दशक शतक हजार 10,000 बघा आपल्याला 15,000 म्हटले म्हणून आपण इथे 10,000 पर्यंतच मांडून घेऊ आणि याच्यामध्ये अंक लिहून टाकायचे. पहा 15,1515. आता 15,000 म्हणल्यानंतर आपल्याला इथं लिहावं लागते. 1,500 म्हणल्यानंतर बघा शतकच्या कप्प्यात लिहावं लागतील 1,500 म्हणजे इथं लिहावं लागतील 1,500 आणि 15 म्हटल्यानंतर बघा इथं काही स्थान अंक नाहीत म्हणून 0 लिहायचे आणि इथे 15 म्हटल्यानंतर असं म्हणजे असं मांडून घ्यावं लागेल त्यावेळेस आपली संख्या चुकणार नाही. 15,000 म्हणल्यानंतर हजारच्या कप्प्यामध्ये 15 लिहिले आणि पुढे काहीच अंक नाही म्हणजे म्हणून 0 लिहिले. पुन्हा 1,500 म्हटल्यानंतर शतकच्या कप्प्यामध्ये शतकच्या इकडे 15 लिहिले पुढे काही अंक नाहीत म्हणून 0 लिहिले आणि 15. आणि आता याची बेरीज करून आपण काय करणार आहोत संख्या खाली मांडणार आहेत. 5 1 5 आणि 6 आणि म्हणजे 16,515
अशा प्रकारे संख्या येते. म्हणजे 15,1515 ही संख्या आहे 16,515. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेले असतात. मग ते संख्या लिहिताना बरेच जण चुकतात मुलं. कसं काय करतात, 15,1515 असं लिहून काढतात. पण ती संख्या जर आपण तिचे स्थान बघितले तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष 6 अंकी संख्या तयार व्हायली. पण आपल्याला तर 15,000 म्हणजे 5च अंकी संख्या पाहिजे, अशी 6 अंकी संख्या तयार होती. मग ती आपलं उत्तर चुकतं. त्याच्यासाठी काय करायचं, ही स्थानं मांडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 15,000 म्हटल्यानंतर 15,000 लिहायचे, 1500 म्हटल्यावर त्याच्या खाली 1500 द्यायचे आणि खाली 15 आणि त्याची टोटल बेरीज करून जेवढी येईल ती त्याचं उत्तर नसतं. तर पहा मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेले पहा, आजच्या तासिकेमध्ये मुलांना आपण काय केलेलं आहे तर संख्या वाचन ती अक्षरात कशी लिहायची, वेगवेगळ्या पद्धतीने संख्या कशी वाचायची आणि त्या अक्षरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशी लिहायची ते आपण पाहिलेले. उद्याच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण अशाच काही उदाहरणं पाहणार आहोत. तर पहा उद्याची तासिका आपण तुम्ही शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.